सोलापुर में डिजिटल अरेस्ट का झांसा देकर वृद्ध और एक महिला से 29 लाख रुपए की धोखाधड़ी का मामला सामने आया है। आरोप है कि 6 आरोपी ने खुद को पुलिस अधिकारी बताकर और मनी लॉन्ड्रिंग का डर दिखाकर दोनों पीड़ितों को फंसाया। वृद्ध से 8 लाख और महिला से 21,25,161 रुपए की ठगी कर दी। यह घटना शहर के शांताबाई, किल्लेदार नगर और शाहिर बस्ती इलाके में हुई। साइबर पुलिस ने दोनों मामलों में अपराध दर्ज कर जांच शुरू कर दी है। वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री शैल गजा ने लोगों से अपील की है कि अनजान लोगों से कॉल आने पर अपनी निजी जानकारी साझा न करें और ऐसी किसी भी धोखाधड़ी की सूचना तुरंत नजदीकी पुलिस स्टेशन में दे। तो महिला घरी असताना त्यांना एक सुरुवातीला एक कॉल आला, भाऊ तुमच्या अकाउंट आधार कार्डवरून सिम कार्ड खरेदी केलेलं आहे, त्या सिम कार्डवरून अश्लील मेसेज पास झालेले आहे। तो अश्लील मेसेज पास झाल्यानंतर पोलीस स्टेशनला मुंबई येथे गुन्हा दाखल झालेला आहे। मग तो तुम्हाला 1-2 तासात मुंबईत चौकशीसाठी हजर राहा म्हणून अशी त्यांना मेसेज आले। पुन्हा नंतर त्यांनी व्हिडिओ कॉल कॉन्टॅक्ट झाले, म्हणजे व्हॉट्सअप कॉलिंग सुरू झालं। मग आम्ही मुंबई क्राईम ब्रँच आणि CBIचे संयुक्त कारवाई करत असतो। मग तुमच्या अकाउंटमध्ये नरेश गोयल नावाचा जो मोठा फ्रॉडर आहे, मनी लॉन्ड्रिंगचा गुन्ह्यात अटक आहे, त्याच्या अकाउंटमधून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत। मग तो पैसे तुम्हाला ट्रान्सफर करावा लागेल, जो आम्ही बँक अकाउंट सांगतो आणि आमची चौकशी होईपर्यंत तुमचं अकाउंटमधले पैसे आम्ही सेफमध्ये ठेवू। मग असं सांगितलं, तुम्ही जर नाही दिले तर आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला सांगून तुमच्यावर अटक करण्याची प्रोसिजर सुरू करण्यात येईल। मग तो तुमचं सगळं चौकशी झाल्यानंतर हे पैसे जोडबावी पेठ पोलीस स्टेशनला, कारण तो तक्रारदार हा जोडबावी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत होते, त्या पोलीस स्टेशनला जमा होईल, तिथून तुम्ही पैसे घ्या असं त्यांना सांगितले। हे महिला असल्यामुळे आणि 2 मुलगी शाळेची कॉलेजची मुलगी आहे, त्यांना पण हे सगळे आरोपीने काय केले, व्हॉट्सअप कॉलिंगमधला सुप्रीम कोर्टाची वगैरे नोटीस आणि स्वतः तोतया पोलीस बनवून, म्हणजे पोलीस ड्रेस करून सगळं तो पोलीस स्टेशनसारखं सेटअप तयार करून तो समोरच्यावर भीती दाखवलं। मग ते लोकांना त्या बाईला वगैरे वाटले, बाबा हे खरंच पोलीस असेल, इन्क्वायरी करत असेल, म्हणून त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी पैसे घेतले आणि तो त्यांना सांगितलं, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जर शिल्लक नसेल, FD वगैरे असेल, तो FD मोडून पैसे ट्रान्सफर करा असं सांगितल्याने हे महिला पण घाबरून फायनान्समध्ये जवळजवळ 8 लाख रुपये 19.5 लाख रुपये FD होते, तो FD मोडून RTGS बँकेत जाऊन RTGS त्या समोरच्या अकाउंटमध्ये केलेलं आहे। मग नंतर त्यांना लक्षात आलं, बाबा आमची कुठंतरी फसवणूक होते म्हणून। मग तो जोडबावी पेठ पोलीस स्टेशनला गेले। मग तिथल्या पोलीस स्टेशनने त्यांना सायबर पोलीस स्टेशनला जायला सांगितले। मग इथं सायबर पोलीस स्टेशनला आम्ही डिटेल चौकशी केलं, ऑनलाईन 1930वर कंप्लेंट देऊन तो सगळं बँकेचे स्टेटमेंट वगैरे घेतल्यानंतर आमची पूर्ण खात्री झाली, बाबा ह्यांची ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, ह्यांची फसवणूक झालेली आहे। मग तो आम्ही गुन्हा दाखल केला आहे, तो सध्या तपास चालू आहे। नेमका काय गुन्हा दाखल केला आहे, किती कलमामध्ये ॲड आहे? हा गुन्हा रजिस्टर नंबर आहे आता तो 8/2025, तो कलम आहे 318(4), 319, 305, 304, 351, 127, 335, 340, 204। मग IT ॲक्ट आहे 66C आणि D। मग ही फसवणूक आणि पोलिसांची ड्रेस घालून वगैरे भीती दाखवणे आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट सुप्रीम कोर्टाचे बोगस म्हणजे नोटीस वगैरे तयार करून हा फसवणूक केले म्हणून त्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये काय शिक्षा अपेक्षित आहे? शिक्षा सायबर गुन्ह्यामध्ये जवळजवळ आर्थिक दंड मोठ्या प्रमाणात आहे, कमीत कमी 3 वर्षाचं शिक्षा आहे आणि पहिला गुन्हा असेल तर 1 लाख 5 लाख अशी त्यात दंड आहेत। मध्यंतरी पण एका डॉक्टरची अशाच पद्धतीने कसं सायबर पोलीस स्टेशन सोलापूर शहर कडून सोलापूर जनतेला आव्हान आहे की कुठलाही पोलीस डिपार्टमेंट हा डिजिटल अरेस्ट करत नाही आणि ऑनलाईन चौकशी पण करत नाही। प्रत्यक्ष तुम्हाला नोटीस वगैरे पाठवून हजर राहण्यासाठी समज देतात आणि कुठलाही आर्थिक व्यवहार तुम्ही ह्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करा वगैरे असले कुठलेही सांगणार नाही। जनतेला एवढीच आव्हान आहे की आता डिजिटल अरेस्ट संदर्भात जरी तुम्हाला कॉल आला, घाबरू नका, नजीकच्या पोलीस स्टेशनला जावा, नाही तर डायरेक्ट सरळ पोलीस स्टेशनला पण नाही गेलं तरी चालेल, 1930वर तुम्ही फोन करा, बाबा असं मला डिजिटल म्हणजे भीती दाखवते। मग तो डायरेक्ट त्यांनी तो समोरच्याची फोन ब्लॉक तरी करेल किंवा कंप्लेंट घेईल, मग त्यांनी तुम्हाला योग्य सल्ला देईल, घाबरण्याची कारण नाही। मग त्याच्याबरोबर एक शेअर मार्केट संदर्भात पैसे गुंतव म्हणून अशी पण
फसवणूक होत आहे. मग शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक खात्री करा आणि जो ब्रोकर आहे किंवा त्याच्याकडूनच मध्यस्थीकडूनच पैसे गुंतवा. ऑनलाईनवर पैसे गुंतवण्याची हे घेऊ नका, म्हणजे आपण प्रयत्न करू नका. त्याप्रमाणे तर नाही तर तुमची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची तिथं दाट शक्यता आहे.